माजी सरपंच निळजेगाव. आत्ताच 50 वर्ष ज्या स्पर्धेला पूर्ण झाले. अप्रतिम आयोजन आपण पाहिलं निळजेगावाच्या माध्यमातून. त्यानंतर याच गावातील उपसरपंच प्रकाशदादा पाटील आहेत, त्यांचा देखील या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. फुलचंद यांच्या शुभ हस्ते हा सन्मान केला जाईल. प्रकाश पाटील आहेत माजी उपसरपंच. प्रकाश पाटील यांचा शुभ सन्मान. त्यानंतर हेदुडणे गावचे माजी सरपंच निवृत्ती भंडारी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचा देखील आपण सन्मान घेऊया. माजी सरपंच हेदुडणे गाव निवृत्ती भंडारी यांचा शुभ सन्मान फुलचंद दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर उत्सर्गचे मुकेश नाना पाटील हे देखील उपस्थित आहेत, यांना देखील विनंती करणं आपण देखील या. आपला देखील शुभ सन्मान फुलचंद दादा यांच्या शुभ हस्ते केला जाईल. तर निळजे आणि आयरीमध्ये ही लढत या ठिकाणी सुरू होते. आजच्या दिवसातील ही चौथी लढत तुम्ही या मैदानावरती पाहताय. तर आयरेगाव या संघ नाणेफेक जिंकलेले, प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय व जय हनुमान यांच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तर स्ट्राईकला योगेश, नॉन स्ट्राईकला फलंदाज नितेश, विशाल आहेत, विशाल पवार आहेत. पहिला चेंडू यावेळेस मात्र सुरेख होता. मिडल स्टंपवरनं पडल्यानंतर थोडासा आत आला. गुडलेन स्पॉटवर हा चेंडू आपण पाहिला. गोलंदाज भावेश आहेत, पहिले षटक हाताळत आहेत. पॉवर प्ले सुरू आहे. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना तुम्ही पाहाल. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाय लेग, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, शॉर्ट पॉईंट, शॉर्ट कव्हर, एक वाईडिश मिड ऑफ आहे. त्यानंतर डीपमध्ये एक लॉंग ऑन, एक स्क्वेअर लेग अशी व्यूहरचना तुम्हाला पाहायला मिळते पहिल्या षटकामध्ये. भावेश पुन्हा एकदा योगेशसाठी. हा चेंडू लवकर लेंथ पिक केली, पूल करतायत डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने, चौकार. प्रतिम कामगिरी सातत्याने निळजे संघाच्या माध्यमातून आपण पाहिली आणि हा संघ एक ताकदवर संघ म्हणून आहे. संघाची सातत्याने एक चांगली ओळख आहे. हा चेंडू बॅक पुढे गेले, त्या ठिकाणी पॉईंटला चेंडू जातोय सरळ. क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉईंटला 30 यार्डमध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण दाखवत आहेत. सिंगल कंप्लीट करत आहेत आणि धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते ती 5. स्ट्राईकला आता मात्र डावखुरी फलंदाज विशाल पवार. 2017मध्ये या स्पर्धेमध्ये विशालने अप्रतिम कामगिरी केली होती. विशाल, नितेश, त्यानंतर ज्युनियर अजय, 16 वर्षाचं स्वप्न त्यांचं पूर्ण झालं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतीच्या शक्तीने उचलला आणि एकच जल्लोष निळजे गावामध्ये आपण पाहिला. मात्र त्यानंतर या संघाचा परफॉर्मन्स थोडासा खालीवर राहिला आणि यंदा हा संघ नक्कीच फॉर्ममध्ये येण्याचा प्रयत्न करणार. स्ट्राईकला डावखुरा फलंदाज, क्षेत्ररक्षणात थोडासा परिवर्तन करणार. फलंदाज डावखुरे आहेत. स्ट्राईक जेव्हा जेव्हा रोटेट होणार, क्षेत्ररक्षणात तुम्हाला बदल पाहायला मिळेल. गोलंदाज यावेळेस पुन्हा एकदा सज्ज होत आहेत भावेश. हा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह करायचा होता, कव्हरच्या माध्यमातून खेळायचा होता. चेंडू मात्र टॉपनंतर निघून येतो मागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडू पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 5. आजच्या दिवसातील ही मैदानावरची तुम्ही पाहतायत लढत 4थ्या क्रमांकाची. यानंतर मात्र जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे आणि मानपाडा यांच्यामध्ये लढत तुम्ही पाहाल. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. यावेळेस मात्र ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय. मिड ऑफला खूप चांगलं क्षेत्ररक्षण, सिंगल कंप्लीट करतायत. स्वतःचं एका धावेने अकाउंट ओपन करतायत. संघाची धावसंख्या नेऊन ठेवत आहेत ती 6च्या घरात. स्ट्राईकला योगेश, यंदा खूप चांगल्या टचमध्ये आहेत, खूप चांगल्या लयमध्ये आहेत. योगेशवर फार मोठी जबाबदारी आहे आणि एक चांगली सुरुवात योगेशकडनं नक्कीच संघाला अपेक्षित असेल. तर भावेश देखील तितकाच अनुभवी गोलंदाज. आयरे संघासाठी खूप चांगली गोलंदाजी भावेशची देखील राहिलेली आहे. हा चेंडू यावेळेस मात्र शॉर्ट ऑफ लेंथ होता. बाग फुटवर गेले, जागा बनवली, चेंडूला पाठवला डीप बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. महेंद्र सिंग धोनी आणि अजित अगरकर स्टँडच्या अगदी मधून सीमा पार, चौकार. तर षटक क्रमांक पहिले संपले. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 पाहायला मिळते. योगेशच्या बॅटमधून 2 देखणे चौकार आपण पाहिले. विशाल मात्र 1 धावसंख्येवरती खेळतोय. 10 धावा आलेल्या आहेत पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये
आणि पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये बघूया की धावा येतात. सलामीची जोडी अजूनही मैदानावरती एक चांगली सुरुवात नक्कीच देण्याचा प्रयत्न दोघंही करतील. दुसऱ्या बाजूला आयरे संघ किशोरचा संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. किशोरने देखील या संघाच्या यशासाठी खूप मोठं योगदान दिलेले आहे. सातत्याने हा संघ देखील स्वतःच्या नावाचा एक ठसा उमटवण्याचा प्रयत्न करतो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. ठाणे ग्रामीणमधले हे दोन संघ आज आपण पाहतो ही चौथी लढत पाहायला मिळते. पहिला सामना खेडकाई वर्सेस खंबाळपाडा तुम्ही पाहिला. खंबाळपाडा संघाने पहिल्या सामन्यामध्ये विजयाचं खातं उघडलं. आजदे आणि कोळेगाव यांच्यामध्ये लढत पाहिली दुसरी, त्यात कोळेगाव संघाने खूप चांगला परफॉर्मन्स दिला. त्यानंतर याआधी आपण पाहिला VCC उसर्ग आणि खारवलीमध्ये लढत पाहिली, त्यात उसर्ग संघाने 58 धावसंख्येचा यशस्वीरित्या पाठलाग करून या स्पर्धेमध्ये देखील त्यांनी देखील विजयाचं खातं उघडलं आहे. आणि मैदानावरती आजच्या दिवसातील ही पहिल्या फेरीतील चौथी लढत जय हनुमान निळजे वर्सेस आयरे. धावसंख्या 10 धावफलकावरती एकही गडी आतापर्यंत गमावला नाही. खूप चांगली संत आणि सावध सुरुवात. स्ट्राईकला आता मात्र विशाल. हा चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. पंचाकडे इशारा करतात चेंडू वाईड आहे, तो वाईडचा इशारा होतोय. गोलंदाज अक्षय दुसरं षटक घेऊन येतोय. विशालसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. डीपमध्ये 3 क्षेत्ररक्षक ऑन साईडला, एक डीप मिड विकेट आहे, एक लॉंग ऑन आहे आणि त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा अक्षय. हा चेंडू आडव्या बॅटने, टायमिंग तितकंसं चांगलं झालं नाही. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे वेगाने गेलाय, मात्र मिड विकेटवरनं एक क्षेत्र येऊन त्या ठिकाणी खूप चांगला बॅकअप देतोय. तोपर्यंत या दरम्यान 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती 13 ही धावसंख्या आपण पाहतोय. विशाल प्रयत्न करतोय मोठे फटके खेळण्याचा. पहिला फटका त्याने नक्कीच ट्राय केला होता ऑफ साईडला कव्हरच्या दिशेने खेळण्याचा, मात्र चेंडू बॅटच्या संपर्कात आला नाही. त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. हा स्ट्रोक त्याने नक्कीच त्याच्या बॅटवर व्यवस्थित आला नाही, मात्र 2 धावा नक्कीच या फटक्यावरती त्याला मिळाल्या. पुन्हा एकदा गोलंदाज अक्षय. हा चेंडू यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळत आहेत. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येत आहेत. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. थ्रो थोडासा वाईड होता, मात्र खूप चांगलं गॅदरिंग त्या ठिकाणी कलेक्टिंग पाहायला मिळते अक्षयच्या माध्यमातून. सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती 14. अक्षय क्षेत्ररक्षणात परिवर्तन करतायत, कारण स्ट्राईक रोटेट झाले. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन सर काय म्हणाल? जेव्हा जेव्हा स्ट्राईक रोटेट होणार तेव्हा गोलंदाजाला आणि क्षेत्ररक्षकांना नक्कीच थोडीशी डोकीदुखी असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सारखं लाईन अँड लेंथ बदलावं लागतं तुम्हाला लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असल्यामुळे. सातत्याने तुम्हाला फिल्डिंग चेंजसुद्धा त्या पद्धतीने करावं लागतं. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन असेल तर एकाग्रता जी आहे ती बॅट्समॅनची वाढते, गोलंदाजी थोडीशी कमी होण्याची शक्यता असते. असं कव्हरच्या दिशेने खेळतात. हवेतून अतिशय सुर एक टायमिंग झाला आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. थँक्यू. 18 धावा. अतिशय चांगली फलंदाजी योगेश. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतायत. हा चेंडू फुलटाच होता, ड्राईव्ह केला आहे. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. शैलेश 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगला अंडरस्टँडिंग, कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन पाहायला मिळते. गेले कित्येक वर्ष एकमेकांसोबत खेळत आहेत. भरपूर अनुभवी खेळाडू निजी संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. अजय पाटील आहेत, सिनियर ज्युनियर अजय आहेत, त्यानंतर संतोष आहेत. 2 संतोष या संघामध्ये. चेतनसारखा एक चांगला गोलंदाज या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतो. हा चेंडू टपाळल्यानंतर आत आला होता, मागे गेले, चेंडू पूल केलाय, मात्र चेंडू या ठिकाणी वाईडिश मिडॉनच्या दिशेने पाहायला मिळतोय. 2 धावा या दरम्यान पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकली ती 22 धावा. पहिल्या षटकात 10 धावा आल्या होत्या. या षटकात आतापर्यंत आपण पाहतोय 12 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर 3 डबल आपण पाहिलं, एक सिंगल आणि एक चौकार त्यामध्ये सामील आहे. पुन्हा एकदा अक्षय योगेशसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र मिस टायमिंग झालाय. झेलची शक्यता आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली या ठिकाणी अंदाज चुकतोय. आधी पुढे गेले, त्यानंतर मात्र चेंडू मागे गेला आणि यावेळेस आपण पाहतोय 3 धावा पूर्ण करतायत. झेल सुटलाय. जीवनदान क्रिकेटमध्ये फार महागात पडत आहेत. असे अनेक उदाहरणं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आहेत. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गेला नुकताच एक जीवनदान आम्ही पाहिला होता. कोणीच्या मैदानावरती निवृत्ती मात्रेला जीवनदान दिले होतं खंबाळपाडा संघाच्या क्षेत्ररक्षकाने 24 धावसंख्येवरती, आणि त्यानंतर त्याने 70पेक्षा जास्त धावा केल्या आणि 117 धावा त्या सामन्यामध्ये दातुली संघाने कुठल्या.
नाही, म्हणूनच नेहमी असं म्हणतात तुम्ही नेहमी अलर्ट राहायला पाहिजे, फिल्डिंग त्या पद्धतीने होणं अत्यंत आवश्यक आहे इथे. म्हणजे त्यांनी मागे येण्यापेक्षा मागचा जो चेस आहे, असं नॉर्मली म्हणतात की जेव्हा आपल्या रेंजमध्ये नसतो चेंडू तुम्ही हात करायचा असतो मागच्या फिल्डरला, जेणेकरून तो येऊ शकेल त्या चेंडूवर, अशी पद्धत असते. मात्र ते चेस करत गेले आणि मागच्याला ते पोचता नाही आला. मागच्याला ते सोपं गेलं असतं झेल घेण्यासाठी. 11 आणि 22 आतापर्यंत 2 गोलंदाज या ठिकाणी आपण बघितले वापरलेले आहेत. धावसंख्या आपण पॉवर प्लेमध्ये एकंदरीत आता बघतो आपण 25 धावा आतापर्यंत या ठिकाणी धावफलकाला लागलेले आहेत. 12.5ची ठेवली. योगेश पाटील जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत, विशालचा अनुभव आहे आणि त्या पद्धतीने निर्जेश संघाकडे एक अनुभव आहे. 50 वर्ष एखाद्या संस्थेला होणं, सातत्याने खेळणं हे नक्कीच कौतुकास्पद गोष्ट आहे. मला काही वर्षापूर्वीची गोष्ट आठवते ज्यावेळेला निर्जेश संघातील सगळे एक्सप्रेस त्यांचे 40+ जे 50 झाले ते भेटायला आले होते. अत्यंत चांगला आनंदाचा क्षण होता, ग्रेट मुवमेंट. आणि अशी संस्था 50 वर्ष कार्य करते, नक्कीच कौतुकास्पद आहे. नक्कीच क्रिकेटची फार जुनी परंपरा आहे. म्हणजे गावाला 50 वर्ष एखादी स्पर्धा निरंतर चालू ठेवणं फार जिकरीचं काम असतं आणि 50 वर्ष यंदा या स्पर्धेला पूर्ण झाली आणि भरपूर क्रीडा रसिकांनी मान्यवरांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या स्पर्धेला. आणि ती स्पर्धा सोनारपाडा संघाने सलग दुसऱ्यांदा जिंकून एक विक्रम केला. हा चेंडू ऑनसाईडला पायात होता, गॅपमध्ये खेळत आहे, क्षेत्ररक्षक वेगाने आले आहेत. मिड विकेटवरनं चेंडू कव्हर करेपर्यंत या दरम्यान 2 धावा पाहायला मिळत आहेत. जीवनदान मिळाल्यानंतर स्वतःला सावरत असताना, धावसंख्येला आकार देत असताना मैदानावरती योगेश पाटील संघनायकाच्या भूमिकेत लीडिंग फॉर द फ्रंट ही भूमिका सातत्याने नेहमीच योग्य रीतीने व्यवस्थितपणे बजावलेली आहे. धावसंख्या पुढे सरकलेली आहे, ती म्हणजे आपण पाहतोय यावेळेस 27 धावा. हा चेंडू मिस टायमिंग झाला आहे, क्षेत्ररक्षक खूप मागे आहे, चेंडू नो मॅन्स लँडमध्ये त्या ठिकाणी लँड होतोय आणि दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा. खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावेने धावफलक खालता ठेवलेला आहे. थेंबे थेंबे तळे साचे असं म्हटलं जातं आणि या ठिकाणी एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे सरकतोय, तो म्हणजे आपण पाहतो 29 धावा. खूप चांगली गोलंदाजी नक्कीच आपण पाहिली होती. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या होत्या, 2 चौकार ते सामील होते. भावेश पुन्हा एकदा दुसरं षटक दुसऱ्या स्पेलमध्ये येत आहेत. 4 धावा आतापर्यंत खर्च केल्या 2 चेंडूमध्ये. सलामीची जोडी मैदानावरती खूप चांगली भागीदारी पाहायला मिळते पहिल्या गड्यासाठी. ओव्हर द विकेट. हा चेंडू फुलटाच आहे, टायमिंग करता आला नाहीये, जणू काय आमंत्रित केलं होतं. फ्लायटेड चेंडू पाहायला मिळाला. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, व्हेरिएशन. गोलंदाज म्हटलं की त्याच्याकडे अचूकता, वेधकता, आक्रमकता, कल्पकता आणि विविधता असायला हवी आणि अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली. खूप चांगला कमबॅक, गुड थिंकिंग. एक फ्लायटेड चेंडू या दरम्यान पाहायला मिळाला. यॉर्कर चेंडूनंतर सर आपण पाहिलं तर गोलंदाजांना मदत करणारा चेंडू म्हणजे स्लोअर वन आणि या चेंडूवरती फलंदाजांना बऱ्याचदा संभ्रमात टाकण्याचं काम गोलंदाज करत असतात आणि या ठिकाणी हेच चित्र आपण मैदानावरती पाहिलं. धावसंख्या धावफलकावरती 30. गोलंदाज पुन्हा एकदा भावेश स्ट्राईकला. हा चेंडू ड्राईव्ह करतायत यावेळेस कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आलेत वेगाने डीपमधून, ते मात्र योगेशला दुसरी धाव घ्यायची होती. खूप चांगली भागीदारी यंदाच्या हंगामात ठाणे ग्रामीणमध्ये. कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये सर्वात मोठी भागीदारी अडवलीच्या मैदानावरती आम्ही पाहिली. टायगर संघाच्या माध्यमातून शंतनू पाटील आणि पंकज पाटीलने 102 धावांची एक अभेद्य भागीदारी, दोघंही नाबाद राहिले. ही खूप मोठी भागीदारी पहिल्या गड्यासाठी. दुसऱ्या गड्यासाठी राजकुमार आणि त्यानंतर प्रेमनाथच्या मध्ये एक मोठी भागीदारी यंदाच्या माध्यमातून नोंदवण्यात आली. अनेक विक्रम दरवर्षी सातत्याने कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू फुलटाचा आहे, यावेळेस मात्र खराब चेंडूला खरपूस समाचार घेत चेंडू भिरकावून दिलाय सीमारेषे बाहेर. षटकार. सर काय सांगाल, तो झेल पकडला असता तर हा षटकार बघायला मिळाला नसता. जर धरला क्रिकेटमध्ये भरपूर वेळा जागा नसते असं म्हणतात आणि त्याचाच पूर्ण इथे समाचार घेत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला सातत्याने दिसतात. खराब गोलंदाजी, कारण फुलटॉस मिळाल्यानंतर कुठलाही फलंदाज अटॅक करणार यावरती शंका नाही. पुन्हा एकदा हा चेंडू पुन्हा एकदा फुलटॉस होता, मात्र समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि या ठिकाणी हा झेल बघा किती अप्रतिम पाहायला मिळाला. स्पेक्टॅक्युलर कॅच. फलंदाज बा नशिबाने आता मात्र साथ सोडले. फलंदाज योगेश
बाद होतोय. पहिला धक्का मैदानावरती जय हनुमान रणजी संघाला लागतोय. धावसंख्या धावफलकावरती 37 धावा. वेग कमी ठेवला यावेळेला, वेग कमी ठेवला, आईट फॅक्टर थोडासा वेगळा ठेवला आणि चूक करण्यासाठी परावृत्त केला. कारण जे भरपूर वेळा असं होतं की फलंदाज सातत्याने फटके मारत असतो, वाहत असताना कुठेतरी पूर्णविराम सुद्धा आवश्यक आहे. ते समजू शकलेले फिल्डर एक्झॅक्टली कुठे आहेत, त्यांना पार करायचा होता, मात्र ते पार करता नाही आले. चेंज ऑफ पेस असल्यामुळे, वेग कमी ठेवल्यामुळे आणि त्यामुळे बाद होत आहेत. नक्कीच व्यूहरचना खूप चांगली होती. सापळा रचला होता त्या ठिकाणी. पाहिलं तर ऑन साईडला जास्तीत जास्त खेळणं पसंत करतायत आणि हा फ्लायटेड चेंडू होता आणि त्या ठिकाणी डीप स्क्वेअर गेला एक क्षेत्ररक्षक होता. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपण्यात आला आणि पहिला गडी बाद होतोय. बाद होत आहेत फलंदाज. यावेळेस मात्र धावसंख्या एकूण लगावली ती 31. वैयक्तिक ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चांगला प्लेअर आहे, अत्यंत क्लासिक प्लेअर आहे कल्याण डोंबिवलीचा. मी वॉच करतो त्याला प्रत्येक टुर्नामेंटमध्ये, लाईव्ह टेलिकास्ट त्याचे बघत होतो, त्याचे बॅटिंगचे एलिव्हेशन्स बघत होतो, फुटवर्क बघत होतो. क्लासिक प्लेअर. मी वाट बघतो सकाळपासून योगेश मला कधी बघायला मिळतोय मॅग्निफिसंट. काही मुलांचे भविष्य अत्यंत सुंदर आहे, उज्ज्वल आहे. त्या पद्धतीने त्यांनी मेहनत करत राहावं. नक्कीच ते पुढे येतील याबाबतीत शंका नाही. एक वेगळी रणनीती रणजी संघाची पाहायला मिळते. सर योगेश सुरुवातीला त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला टॉप ऑर्डरमध्येच खेळायचे, मात्र मागील काही 2-3 वर्षापासून आपण पाहतो ते लोअर ऑर्डरला खेळणं पसंत करतात, कारण जास्तीत जास्त नवीन खेळाडूंना संधी मिळावी. मात्र यावेळेस यंदाच्या अंगामध्ये आपण पाहिलं तर या संघाचा परफॉर्मन्स थोडासा टॉप ऑर्डरमध्ये ढासळला आहे. त्यामुळे स्वतः ही जबाबदारी स्वीकारली आणि संघनायक म्हणून टॉप ऑर्डरला खेळण्याचा निर्णय यंदाच्या अंगामध्ये घेतला आणि तो निर्णय योग्य झाला. अनेक खेळी योगेशच्या माध्यमातून यंदाच्या अंगामध्ये चांगल्या पाहायला मिळाल्या. नक्कीच विनोद, कारण अनुभव काउंट्स. कारण तुमच्याकडे जो अनुभव असतो, परिपक्वता असतो, सिनियरिटी असते आणि त्यामुळे तुम्ही खूप ऊन पाऊस पाहिलेलं असतं आणि त्यामुळे अशा वेळेला जेव्हा तुमचा स्टँडर्ड खाली घसरत असतो, तुमचा लेवल घसरत असतं, अशा वेळेला सिनियरनी पुढे येऊन ऑन द फ्रंट पुढे येऊन परफॉर्म करायला पाहिजे आणि आदर्श पुढच्या पिढीला द्यायला पाहिजे. स्ट्रॅटेजी नक्कीच रणनीती बदलायला हवी. जेव्हा एका स्ट्रॅटेजी तुम्ही मैदानात खेळत असता, परफॉर्मन्स तुमचा चांगला होत नाही, त्यासाठी स्ट्रॅटेजी रणनीती तुमचे डावपेच बदलायला हवे, रणनीती बदलायला हवी, तरच तुमच्या परफॉर्मन्समध्ये थोडासा बदल होईल. अनेक संघ आहेत. उंबारली संघाचा आपण विचार केला तर सोमनाथ भोईर सातत्याने पहिले षटक हाताळायचे, मात्र त्यानंतर परफॉर्मन्स चांगला झाला नाही, तर श्यामला संधी देण्यात आली. खूप चांगला परफॉर्मन्स उंबारली संघाचा देखील पाहायला मिळाला. श्याम भोईर 2 षटकं फेकायला लागले आणि अगोदर आपण पाहिलं तर सोमनाथ 2 षटकं टाकायचे, मात्र परफॉर्मन्स इतका अपेक्षित लौकिकला साजेसा झाला नाही आणि संघनायकांनी एक वेगळी रणनीती यंदाच्या अंगामात उंबारली संघासाठी सचिन भोईरने कित्येक सामन्यामध्ये आणली. आवश्यक आहे तो अभ्यास, आवश्यक आहे चर्चा, आवश्यक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज हा चेंडू टॉस केला होता, बाउन्स देण्याचा प्रयत्न, पंच या ठिकाणी सांगतात हा चेंडू नो आहे. बाउन्सर पाहायला मिळतोय. गोलंदाज या ठिकाणी किशोर संघनायक येत आहे. धावसंख्या धावफलकावरती 38 धावा पाहायला मिळते. षटक क्रमांक सुरू आहे 4. आहे नक्कीच पंच ठिकाणी शहानिशा करत आहेत. मनात एक शंका होती, त्या शंकेचं निरसन झालंय. फ्रीट आहे. हा चेंडू पूल करतायत. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला. पहिली धाव वेगाने घेतली होती, दुसरी धाव या दरम्यान पूर्ण करतायत. मैदानावरती नवीन फलंदाज आपण पाहतोय नितेश. कोण विसरेल नितेशला. याच मैदानावरती रेनॉल्ट क्विट कार पटकावली मॅन ऑफ द सिरीजच्या माध्यमातून आणि जे संघाचं स्वप्न देखील पूर्ण केलं. अष्टपैलू खेळाडू सलामीला येतात, मात्र आज 3ऱ्या क्रमांकावरती येण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संघनायकाने थोडासा बदल अग्रक्रमात केला. स्ट्राईकला पुन्हा एकदा विशाल, किशोर टू विशाल. हा चेंडू लेगस्टम्पच्या बाहेर जाणार होता. स्वीप करण्याचा प्रयत्न, खूप चांगला क्षेत्ररक्षण, शॉर्ट फाईन लेगला पाहायला मिळते. दरम्यान सिंगल कंप्लीट करतायत. धावसंख्या पुढे सरकली ती 41. अतिशय चांगली कामगिरी मैदानावरती योगेशने सलामीला येऊन दिली. जबाबदारी काय असते क्रिकेटचं, दुसरं अक्षर आर रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी दाखवली. क्रिकेटचं पहिलं अक्षर सी कॉन्सन्ट्रेशन, एकाग्रता आपण पाहिली. आणि क्रिकेटचं ज्ञान भरपूर आहे, अनुभव आहे, अनुभवाची सावली तीच विद्येची मावली आणि जगामध्ये अनुभवापेक्षा मोठा गुरु नसतो. आणि योगेशने आपला अनुभवपणा लावत असताना अनेक मोठमोठ्या खेळी या संघासाठी साकारलेले आहेत. धावसंख्या धावफलकावरती 41. षटक क्रमांक 4 सुरू आहे. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेट येतात. यावेळेस इंड बदलला, साईड चेंज केले. चेंडू ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न. नितेशचा चेंडू मागे जातोय बॅकवर्ड स्क्वेअर दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे आणि पंच या ठिकाणी इशारा करतायत की या 4 धावा येत आहेत. DJ
मिक्स. आज दिवस उगवला साई तुझे भेटीसाठी येईल शिर्डीला. थँक्यू. 45 धावा नितेशच्या बॅटमधून चौकार येतोय. चौथं षटक सुरू आहे. बघूया किती धावसंख्या धावफलकावरती लावतायत, किती धावसंख्येचा टार्गेट आयरे संघासमोर सेट करतायत. हा चेंडू बॅकफुटवर गेले, टायमिंग व्यवस्थित झालं नाही, झेलची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी हा झेल डिपलाय. फलंदाज नितेश बाद होतोय. एक चौकार लगावल्यानंतर खूप चांगला कमबॅक संघनायक किशोरचा पाहायला मिळतोय. सर या ठिकाणी आपण पाहतोय लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून www.nckt संतोष नाणेकर त्यांची संपूर्ण टीम सज्ज आहे. डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड DCWच्या माध्यमातून पंकज माळी आहेत, त्यानंतर आशिष गायकवाड आहेत. वर्ल्ड ट्रेंड क्रिकेटच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात राहुल उलवेकर आहेत, त्यानंतर शैलेश भोईर आहेत, केतन पाटील निळजेचे, तिसगावचे गायकवाड आहेत, सागर गायकवाड आहेत आणि त्याचबरोबर लाईव्ह ऑन TV डेन NBCच्या माध्यमातून चॅनल क्रमांक 189 191 तुम्ही पाहू शकाल. चंदन भगत, दिलीप भगत सातत्याने त्यांची संपूर्ण टीम ही स्पर्धा केबलच्या माध्यमातून घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून केले जातं आहे. फोटोग्राफरच्या भूमिकेत सातत्याने बंटी फोटोचे आमचे बंटी लांडे आहेत. अप्रतिम क्षण या स्पर्धेची टिपली जातात कॅमेऱ्यात आणि त्याने टिपलेले सर्व क्षणचित्र छायाचित्र आपण सातत्याने अनेक जण आपल्या मोबाईलमध्ये सांभाळून ठेवते. तर शेवटचं षटक घेऊन येतो गोलंदाज, माफ करा चौथं षटक सुरू आहे. हा चेंडू ऑन साईडला खेळतायत, खेळायचा होता ऑफ साईडला माझा चेंडू. यावेळेस बघा एज लागते, चेंडू मात्र जातो मागे सीमारेषे बाहेर. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. या शॉटने मला कल्याणी गोरपडेची आठवण करून दिली. मॅग्निफिसंट शॉट, अप्रतिम टायमिंग, सुरेख टायमिंग बॉटम हँडच्या माध्यमातून. नक्कीच एक काळ ज्यांनी राहुल 11 संघासाठी गाजवला. तिसऱ्या क्रमांकावरती सध्याच्या घडीला कल्याणी सर पंचांच्या भूमिकेत त्यांना आपण पाहत असतो. कतार असो, दुबई असो. हा चेंडू चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवत आहेत. आधीचा चेंडू वेगवान होता, मात्र या चेंडूच्या गतीमध्ये परिवर्तन केले. डॉट चेंडूने या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते. 4 षटकं संपले. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ते आपल्याला 49, 12.25 ची धावगती राखलेली आहे. नाही, चांगली सरासरी आहे. जो त्यांचा निर्णय होता योगेशला आघाडीला पाठवायचा आणि नितेशला नंबरला 3ला, सर मग योगेश आणि विशालने खूप चांगल्या पद्धतीने सुरुवात केली. योगेशने 31 धावा कुठल्या, विशाल एका बाजूने किल्ला लढवत ठेवते. तो क्लासिक शॉट बॉटम हँडचा त्यांनी दाखवला टायमिंगच्या माध्यमातून. क्रिकेटमध्ये जे 2 C आहेत, कॉन्सन्ट्रेशन आणि दुसरा कंट्रोल, तो कंट्रोल त्याने दाखवला त्या ठिकाणी. आणि त्याच्यानंतर आता बघायचं आहे उत्तरार्थ या ठिकाणी हे 2 फलंदाज आता संघाला या शेवटच्या षटकात कुठपर्यंत नेत आहेत. चांगली धावसंख्या आहे. पहिल्या सामन्यात आपण 68 पाहिल्या, दुसऱ्या सामन्यात आपण 52 पाहिल्या, तिसऱ्या सामन्यात आपण 57 पाहिला आणि या सामन्यात बघायचं किती धावा येत आहेत. अजून याच्यानंतर सामने बाकी आहेत. ते काटा आणि मानपाडा हा सामना, याच्यानंतर बाळ आणि बोपर हे सामने बाकी आहेत प्रथम फेरीतले आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या राऊंडकडे जाऊ. शेवटचं षटक घेऊन येतोय गोलंदाज सुयश. तर स्लॉगवर हाणामारीचं षटक आहे. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न केला जाईल. शेवटच्या षटकामध्ये फार महत्त्वाचा असेल. संतोष कुटारकर सारखा एक पिंच हिटर फलंदाज, स्ट्रोक मेकर, सातत्याने संघासाठी मोठमोठ्या इनिंग त्यांनी देखील साकारलेल्या आणि मिडल ऑर्डरमध्ये आता मात्र संतोष खुटारकरला तुम्ही पाहताय. तर गोलंदाज सुयश येतोय मानपाडा इनकडनं. चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेने, स्ट्रेट ऑफ पाहायला मिळतोय. अप्रतिम सचिन तेंडुलकर यांची आठवण करून देणारा फटका सर. तर मानपाडा संघाचे संघनायक आणि त्याचबरोबर जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटे या दोन्ही संघाच्या संघनायकाला आम्ही विनंती करतोय या आपण टॉससाठी. हा चेंडू ड्राईव्ह करतायत लॉंग ऑफच्या दिशेने, सिंगल कंप्लीट केले. इथे मात्र बघा क्षेत्ररक्षणात फार मोठी चूक होते. तिथे 4 धावा मिळणार. धन्यवाद डीजे. पंच जो म्हणतो आपण स्पेसिफिक पंच, संतोष पंचचा खूप वापर खूप सुंदर करतोय. इलेक्ट्रॉनिक मीडिया काय करू शकते चॅनल त्याचं उत्तम उदाहरण आहे. खूप सुंदर पद्धतीने विराटचा छाप दिसतोय काय पंच देत असताना या ठिकाणी संतोषच्या माध्यमातून. मॅग्निफिसंट 2 बाउंड्रीज. पंच म्हटलं की महेंद्रसिंग धोनी यांचं देखील पंच कोण विसरेल.
पंचमध्ये इतकी ताकद असते धोनी यांच्या की आपण पहिला तर चेंडू क्षणार्धात सीमा रेषेच्या बाहेर जाताना आपण पाहत असतो. क्षेत्ररक्षकानं चूक झाली, नजर हटी और दुर्घटना घटी असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. हा चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक जज करतात त्या ठिकाणी आणि हा सोपा झेल ड्रॉप केलाय. हातातून ओला साबण कसा निसटतो तशा प्रकारे हा चेंडू निसटला आणि दरम्यान पाहतोय आपण 58 धावा धावफलकावरती. जीवनदान हा विषय नेहमीच आपण घेत असतो. ब्रायन लाराला डरम विरुद्ध आपण पाहिलं तर 2दा जीवनदान दिलं, त्याने 501 धावा केल्या. डोमेस्टिक क्रिकेटमध्ये हा खूप मोठा विक्रम आहे ब्रायन लाराच्या नावावरती. रोहित शर्माचं उदाहरण घ्या, मार्टिन गुप्टिलचं उदाहरण घ्या. सचिनला 5 जीवनदानं वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानच्या माध्यमातून मिळाली होती आणि जीवनदान नंतर मैदानावरती कर्दनकाळ बनताना आपण पाहिलेली आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा चेंडू पुढे आले, या ठिकाणी भिरकावून दिला, समोर क्षेत्ररक्षक होता आणि हा झेल त्या ठिकाणी टिपण्यात आलाय. फलंदाज विशाल पवारच्या खेळीचा अंत होतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहतायत 58 धावा. नाही का असतं विनोद, एक आपण बघितलं बाउंड्री सुटली, त्याच्यानंतर एक झेल सुटला गेला, अशा वेळेला गोलंदाजा कच्चीकरण होण्याची शक्यता नाकारता येते. यावेळेला मात्र अप्रतिम डीपमध्ये तो कॅच घेतला गेला. कारण गोलंदाजा कच्चीकरण होता का म्हणे, तुम्ही त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण करणं आवश्यक आहे. तुम्ही जितकं चांगलं क्षेत्ररक्षण कराल तितकंच गोलंदाजाचा कॉन्फिडन्स वाढतो आणि तेवढंच तो चांगल्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने तो अटॅक करू शकतो. नक्कीच चुका कमीत कमी होतील किंवा नाही झाल्या तर बरंच आहे. मात्र चुका जेव्हा होतात मैदानावरती त्यावेळीच विसरायला हव्या, मनात राहिल्या तर चुकांची पुनरावृत्ती होते आणि नक्कीच कुठेतरी आपल्या म्हणण्यानुसार थोडंसं मानसिक खच्चीकरण नक्कीच झालंय. हा चेंडू यावेळेस मात्र टायमिंग खूप सुंदर होतं, चेंडू खूप उंच गेलाय आणि तितकाच चांगला त्या ठिकाणी सीमा रेषेच्या अगदी लगत टिपतायत. गुड कॅच, फलंदाज बाद. नाही, अक्षय किणी आणि शैलेश शेलरच्या विनोद या 2 कॅचमुळे नक्कीच सुयशनी बरं वाटतं. कारण ज्या पद्धतीने तो कष्ट करतो एका बाजूने, पहिलं 3 चेंडूत जरी 9 धावा केल्या तरी नंतरच्या 2 चेंडूत लागोपाठ 2 विकेट्स काढलेत. ऑन ॲट्रिकवर आहे, बघायचं काय करतोय. केतन पाटीलसाठी पारितोषिक आलंय. त्यांची टीम आहे WTC, याचकडून षटकार लगावल्यास 2000 रुपये या ठिकाणी देण्यात येतील. तर राहुल उलवेकर आहेत, फाउंडर आहेत या वेबसाईटचे. हा चेंडू यावेळेस मात्र ऑनसाईड खेळायचा होता, चेंडू बॅटच्या व्यवस्थित संपर्कात आला नाही. सिंगल कंप्लीट करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या दरम्यान केला जातोय, पंच मात्र अपील स्वीकारतायत. फलंदाज धावचित होतोय, आणखीन एक धक्का मैदानावरती लागतोय. जय हनुमान निळजे संघाला एकूण धावसंख्या धावफलकावरती 59 आणि 60 धावांचं लक्ष पार करायचं मैदानावरती आयरेस संघाला. तर मानपाडा संघाचे संघनायक या ठिकाणी यजमान वर्सेस पाहुणे. मात्र मानपाडा संघ देखील याच मैदानावरती तुम्ही सराव करताना पाहत असता. गारवली संघ असेल, आता मात्र मानपाडा संघ नरेश मात्रे यांचा संघ पाहायला मिळेल. तर रणजित ठाणगेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. तर दुसऱ्या बाजूला अनंता पाटील, राजदीप राज असेल, त्यानंतर संदीपला तुम्ही पाहाल इन ॲक्शनमध्ये. तर टॉससाठी या मानपाडा संघाचे संघनायक जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई आयोजकाच्या भूमिकेत तुम्ही पाहताय. मात्र आज पहिल्या दिवसामध्ये नक्कीच 5व्या सामन्यामध्ये त्यांना इन ॲक्शनमध्ये तुम्ही पाहाल. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो. भरपूर संख्येने प्रेक्षक पाहायला मिळतात यूट्यूबच्या माध्यमातून, भरपूर व्ह्यूवर्स, त्याचबरोबर डेन माध्यमातून अनेक परिवार, अनेक क्रिकेटचे चाहते क्रिकेटचा आनंद घेत आहेत. तर मानपाडा संघाचे संघनायक या लवकर, जास्त वेळ घेऊ नका. काटई संघाचे संघनायक उपस्थित आहेत. तर निवृत्तीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर टॉस या ठिकाणी निळजे गावचे निवृत्तीदादा पाटील यांच्या शुभ हस्ते त्या ठिकाणी होत असताना एका बाजूला मानपाडा संघ, दुसऱ्या बाजूला
जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटे यांच्यामध्ये ही लढत. तर पहिलं सत्र या ठिकाणी संपलेलं आहे. आपण पाहतोय निर्जय संघाने एकूण धावसंख्या धावफलकावरती 59 लावलेले. 60 धावांचं लक्ष्य. आस्किंग रेट आहे 12.00 प्रतिषटकामागे. हे आस्किंग रेट आयरे संघाला या ठिकाणी राखावं लागेल विजयासाठी. तर बघूया खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये या मैदानावरती हे दोन संघ कशा प्रकारचं क्रिकेट दाखवत आहेत. या धावसंख्येचं संरक्षण केलं जाणार की धावसंख्या चेज केली जाणार, अशा असंख्य प्रश्नांची उत्तरं द्वितीय सत्रामध्ये खेळाच्या उत्तरार्ध तुम्हाला मिळतील. आणि खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल या ऐकूया आमचे आदर्श, आमचे महागुरु सन्माननीय बाळसुब्रमण्यम अय्यर सर यांना. धन्यवाद विनोद पाटील बोपर. म्हात्रे साहेब यांना बघता स्क्रीनवर अतिशय चांगली गोलंदाजी आज सकाळी उद्घाटन केल्यानंतर तिन्ही चेंडू ऑन द स्टंप त्यांचे पडलेली अत्यंत महत्त्वाची गोष्ट या वयामध्ये सुद्धा. आणि जसं उल्लेख केला दादानी की ते जनक आहेत क्रिकेटच्या प्रसाराचे या परिसरातील. एक काळ त्यांनी गाजवलेला आहे. तर बघायचं आहे 60चं टार्गेट आहे. 12चा आस्किंग रन रेट या ठिकाणी दिलेलं आहे निर्जय या संघाने आयरेगाव या संघाला. बघायचं आहे या ठिकाणी आयरे काय परफॉर्मन्स दाखवतोय. त्यांचा कॅप्टन आहे किशोर पवार, ज्यावर आहेत विनायक पाटील, शैलेश शेलार, अक्षय किणी, त्याच्यानंतर रुपेश पाटील, कल्पेश शेलार, करण भगत, चेतन म्हात्रे, सुयश पाटील, त्याच्यानंतर भावेश म्हात्रे, दर्शन टावरे आणि नरेश मडवी आणि तुषार शेलार कुठल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवत आहेत आयरे या संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला निर्जय कॅप्टन आहेत योगेश पाडल, विशाल पवार, अजय पाडल, संतोष, त्याच्यानंतर अजय पाडल, संतोष पाडल, नितेश मंगेश, चेतन पाडल, केतन पाडल, सचिन पाडल, विकास पाडल आणि विकी पवार. पुढचा सामना तुम्ही बघाल ज्या सामन्यासाठी तुम्ही आतुरतेने वाट बघताय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटा विरुद्ध मानपाडा. टॉस झालेला आहे. याच्यानंतर तो सामना या ठिकाणी बघू शकाल. अजून एक प्रथम फेरीतला एक आमचा सामना बाकी आहे. 2 सामने बाकी आहेत, काटा आणि मानपाडा आणि बहाळ आणि बोपर. त्याच्यानंतर आपण सेकंड राऊंडकडे आपण वळू शकू. IPLचं रिदम यावर्षी इंडियन प्रीमियर लीग एप्रिलमध्ये वेळेत खेळावं, फास्ट खेळावं, नम्र विनंती आहे. यावर्षी इंडियन प्रीमियर लीग एप्रिलमध्ये नाही तर मार्चमध्येच सुरू होईल हे लक्षात असू द्या तुमच्या. कारण विश्वकप आहे आणि विश्वकप असल्यामुळे मार्चमध्येच ते सुरू करण्यात येईल आणि त्या पद्धतीने ते पूर्ण करण्यात येईल. पॉवर प्ले आहे 60 विन. दोन्ही बॅट्समॅन आघाडीला आलेले आहेत आणि सामना या ठिकाणी सुरू होतो. नितेश पहिला चेंडू बॅकफुटला आले, खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजीने गॅप काढायचा प्रयत्न कव्हर आणि पॉईंटच्या मधून. मात्र तेवढे चतुर आमचे क्षेत्ररक्षक फार वेगाने उजव्या बाजूला सरकत असताना या ठिकाणी एकच धाव मिळते. शैलेश आणि विनायक आलेत आणि या सिंगलने आपल्या संघाचं खातं या ठिकाणी उघडतायत. ग्रामीण संघाने एवढंच सांगेन, आनंदाने खेळा, कुठल्या मानसिक दबावामध्ये खेळायची गरज नाही आहे. नक्कीच तुम्ही स्वर्गीय रतनबा पाटील स्मृती चषक खेळत आहे, मात्र 100% द्यायचा प्रयत्न केला. चेंडू पडल्यानंतर बाहेर आउटस्विंग होता, चेंडूला छेडायचा प्रयत्न केला. यष्टीरक्षकांनी नक्कीच उजव्या बाजूला झेप घेत असताना त्या ठिकाणी जेल घ्यायचा प्रयत्न केला. चाटून तो चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि त्या दरम्यान धाव पूर्ण होते. ते विनायकच्या माध्यमातून आपण बघतोय. 1 धावसंख्या बिनबाद 2 या धावसंख्येवर. तर नाणेफेकीचा कौल जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटा यांनी जिंकले आणि क्षेत्ररक्षण घेतलंय. 60 धावा दिलेत या ठिकाणी निर्जय संघाने. टार्गेट 60 विन. 12चा आस्किंग रन रेट. नितेश मानपाड्यांकडून यावेळेला शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुट लावले, रोल करायचा प्रयत्न. पहिल्या अटॅम्पमध्ये नक्की जेल सुटला, मात्र दुसऱ्या अटॅम्पमध्ये खूप चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी जेल घेत असताना पहिलाच धक्का या ठिकाणी निर्जय संघ देत असताना आपण बघतोय या ठिकाणी आयरे संघाला. असं म्हणतात सुरुवातीलाच धक्का दिला तर समोरच्या संघावर थोडासा दबाव आपण वाढू शकतो. तो स्ट्रॅटेजी या ठिकाणी योगेश आणि त्यांच्या सहकार्याने आखला होता, तेच कृतीमध्ये आणताना आपल्याला दिसतंय. आज जर पार्टनरशिप आपण जर पाहिले तर
ती पाहिली आपण 34 धावांची सुरुवातीच्या विकेटसाठी. पार्टनरशिप अत्यंत महत्त्वाची आहे. पार्टनरशिप तुमच्या संघाला विश्वास देतो, आत्मविश्वास देतो, प्रेरणा देतो. सातत्याने मिडल ऑर्डर बॅट्समन जे येत आहेत त्यांना कॉन्फिडन्सचा लेवल वाढवून देतो. मात्र तसं चित्र या ठिकाणी दिसलं नाही. शैलेशला बाद केले, शैलेश बाद झालेत. जेल टिपला होता संतोष आणि बॅकफुट लागले. वीरेंद्र सेवाग स्टाईल फिल्डरच्या डोक्यावरून चेंडू काढत असताना आउटफील्ड फास्ट आहे. 4 धावा बघायला मिळतील का असा प्रश्न आहे. मात्र गुड फिल्डिंग अतिशय चांगल्या पद्धतीने सचिन चेंडूला आतमध्ये ढकलत असताना लास्ट मोमेंटला अशाच पद्धतीने 2 ते 3 जण जेव्हा धावतात तसंच करावं लागतं. 2 जणांनी पाठला करावा, एकाने पुढे जाऊन त्या चेंडूला आत ढकलावं. तेच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्टँडर्ड दाखवत असताना सचिन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. धावा रोखणं, प्रत्येक धाव रोखण्यात मोल आहे, अत्यंत आवश्यक आहे ते. कारण तिथे 4 धावा आपल्याला मिळाले असते संघाला, तिथे मात्र या धावा रोखल्यामुळे 2 धावा रोखलेल्या आहेत, 2च धावा मिळत आहेत. आणि त्यामुळे धावसंख्या आपण बघतोय 3 धावा धावून काढलेत आणि त्यामुळे 1च धाव रोखू शकलेत आणि संघाची धावसंख्येला पुढे आकार दिला या ठिकाणी 5 या धावसंख्येवर. फिल्डर्समधून तुम्ही जेव्हा काढणार P1मध्ये, पॉवर प्लेमध्ये, P1 P2मध्ये नक्कीच धावा जास्त मिळणार, कारण आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरीमध्ये तुमचं स्वागत आहे. दुसऱ्या सत्रामध्ये आज सकाळी या ठिकाणी 9:56 दादांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं. आज पहिला दिवस आहे. एकंदरीत 10 दिवस ही स्पर्धा तुम्ही एन्जॉय करू शकाल. शफल होऊन चेंडूला ऑन साईडला उचलण्याचा प्रयत्न, न कळत चेंडू जाऊन लांब गेले फलंदाज. चेंडूच्या रेषेत येणं अत्यंत आवश्यक आहे. ऑन साईडला बघूया ज्या पद्धतीने दर्शन अटॅक करतायत. फाईन लेग वरती आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्कोअर लेग आपण बघतोय वरती. लॉंग लेग फिल्डर बघायला मिळतोय, लॉंग ऑन लेग क्षेत्ररक्षक आहे, मिड विकेट मोकळा आहे. इथेच ते अटॅक करायचा प्रयत्न करतायत. यावेळेला पुन्हा एकदा चेस करायचा प्रयत्न चेंडूला, मात्र चेंडू त्यांच्या बॅटच्या मागच्या भागाला लागून चेंडू ट्रॅव्हल होतोय तो ऑफ साईडला. असे काही ऑर्थोडॉक्स फटके आपल्याला बघायला मिळतात. तर मैदानावर पहिलं षटक बघा, त्यांच्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला धावा बघायला मिळाल्या 10, यांच्या पॉवर प्लेमध्ये आपल्याला धावा बघायला मिळतात फक्त 6. 4 धावा मागे पडलेत. प्रति षटकाच्या मागे 12च अस्किंग रन रेट आहे, 5च धावा काढलेत, त्यामुळे 7 धावा ते मागे पडलेत. अजूनही मैदानावर धावा हवेत जवळजवळ, त्यांना 54 धावांची गरज आहे. 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि त्यामुळे आता अस्किंग रन रेट वाढतोय प्रति षटकाच्या मागे. चेस करणं आवश्यक आहे. चेस करत असताना लक्षात जर नाही ठेवलं तर ते तुम्हाला डोकंदुखीनंतर ठरू शकतं आणि तुमच्यावर मानसिक दबाव वाढवू शकतं. त्या मानसिक दबावाखाली भरपूर वेळा तुम्ही बाद होण्याची शक्यता असते. जी 12 होती तर 13.50 होते आणि याचं श्रेय जातं नक्कीच निर्जेच्या कॅप्टनला योगेश पाटील आणि तसंच गोलंदाज नितेश यांनी पहिलं षटक या ठिकाणी आतळलेलं आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा तुम्ही या ठिकाणी बघताय. 2019 जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटाईच्या माध्यमातून 48 ग्रामीण संघ आहेत. आज तुम्ही या 12 संघांना बघताय. पहिला सामना कंबाळपाड्याने खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी परफॉर्मन्स दाखवत असताना जिंकला. कोळी संघाने जिंकले रवींद्र संते यांच्या संघाने. त्याच्यानंतर उत्सर्ग आणि गारिवला आही सामना खूप चांगला झाला. आता निर्जी आणि तुम्ही बघताय आयरेप, त्याच्यानंतर काटाई विरुद्ध मानपाड आणि बाळ आणि भोपर असे 12 संघ आज या ठिकाणी परफॉर्म करत आहेत. उद्याही 12 संघांना बघू शकाल. एकंदरीत येणारे जे 4 दिवस 12 संघांना ग्रामीणच्या तुम्ही बघू शकाल. त्यामुळे 19, 20, 21, 22 ही तारीख विसरू नका, कारण ग्रामीण संघांना तुम्हाला जवळून बघायची संधी मिळेल. गोलंदाजीमध्ये बदल, गोलंदाज येत आहेत आता मंगेश, सामोरे जातील दर्शन. अवेद खेळलेत, सेफ शॉट आहे, स्क्रीनच्या समोर खेळलेत. मागच्या काय फटक्यांमध्ये दर्शनला जी टायमिंगची गरज आहे ते टायमिंग अजून मिळत नाही आहे, कारण त्यांचा फुटवर्क चांगला आहे. मात्र चेंडूच्या जास्त जवळ गेले होते त्यामुळे खेळणं त्यांना भाग होतं. मात्र खेळत असताना थोडीशी सावधगिरी त्या ठिकाणी बघितली की मी नो मॅच लँडमध्ये खेळेन, गॅपमध्ये खेळेन, समोर खेळले. मात्र ज्या पद्धतीने त्यांचा बॉटम आहे, ज्या पद्धतीने त्यांचा स्टान्स आहे, ज्या पद्धतीने फुटवर्क आहे, ते चांगले फलंदाज आहेत. मात्र एक चांगला फटका, त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे तो त्यांना परत देऊ शकतो हे त्यांना माहिती आहे. यावेळेला लॉफ्ट करायचा प्रयत्न टॉप पेजला लागून बघा. जेव्हा तुमचे फटके चुकतात त्यावेळेला अशा चुका होण्याची शक्यता. यावेळेला खूप लांब होतं त्यांचं शरीर, तेही अटेम्प्ट करायला गेले. टॉप पेजला लागून चेंडू गोलंदाजाकडे कॉटन बोल्टच्या माध्यमातून येतोय आणि मंगेश त्यांना बाद करतोय. टाळ्यांचा कडकडाट प्रेक्षकांच्या माध्यमातून, कारण 2 झटके या ठिकाणी निर्जय संघाला दिलेत. आयरे संघाला संघाची धावसंख्या मैदानावर आपण बघतोय ती 8च्या रूपाने. 8 फॉर द लॉस ऑफ 2.
52 धावांची गरज. नवीन फलंदाज करण. मानपाडा नरेश म्हात्रे यांचा संघ पुढच्या सामन्यात शिव मल्हार क्रिकेट क्लब मानपाडा इन ॲक्शनमध्ये बघाल. जय दुर्गामाता क्रिकेट संघ काटाई यांच्या विरुद्ध. लाईन बघावी लागेल. ॲट मंगेश. स्टार्ट अप्रतिम, ग्रीप अप्रतिम, अँगल करतात चेंडूला. राऊंड द विकेट गोलंदाजी करत असताना या ठिकाणी अँगलिंग म्हणजे काय, एखादा गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट टाकत असताना राईट हँडरला आउटसाईड द ऑफ स्टंप टाकतो. मिडल आणि लेग स्टंपच्या इकडे टाकून किंवा ऑफ आणि मिडल स्टंपच्या टाकून चेंडूला स्विंग करत असताना बाहेर काढायचा प्रयत्न करतो, त्याला अँगल म्हणतात. म्हणूनच तो फिल्डर तो शॉर्ट थर्डमॅन आणि बॅकवर्ड पॉईंटला ठेवण्यात आला. जर कुठेतरी निक लागला तर तो फ्लाय होऊ शकतो त्या ठिकाणी. मंगेश कॉमेंट्री बॉक्सांकडून. विनायक शफल होऊन खेळायचा प्रयत्न. टायमिंग चुकतोय या ठिकाणी. त्याचं कारण काय असेल? त्याचं कारण मंगेशच्या गोलंदाजीमध्ये येणारा वेगामधला बदल. त्याचं कारण वापरणारा क्रीजचा तो आपण बघतोय. थोडंसं कधी क्रीजच्या जवळून स्टंपच्या जवळून गोलंदाजी करतायत, कधी मधून करतायत, कधी थोडंसं कोपऱ्यातून करतायत जेणेकरून चेंडू अँगल करता येईल म्हणून वेगामध्ये परिवर्तन आणायचा प्रयत्न करतायत. कधी चेंडूला बाहेर ठेवतायत, कधी आत आणायचा प्रयत्न करतायत. त्यामुळे फलंदाज बीट होत आहेत. म्हणून मी म्हणालो एका चांगल्या फलंदाजाकडे चांगल्या आयसाईटची गरज आहे. एकाग्रता आणि नजर चांगली असली पाहिजे. सोपा उपाय याच्यासाठी सगळ्यांसाठीच न्यूट्रल निर्णय हा. पॅटर्न पॅटच्या मध्ये चांगलं प्लेसमेंट, सावधगिरीने डिफेन्सिव्हली प्लेसमेंट करत असताना ऑन साईडला पाहिलं की पिळ्याचे क्षेत्ररक्षक उचलायला वेळ घेत आहेत त्या ठिकाणी. योगेश त्याचा पूर्ण फायदा उचललाय. 2 धावांमध्ये चांगलं रनिंग बिटवीन द विकेट करण आणि विनायक मार्फत. आणि या 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला पुढे आकार देत असताना आपण या ठिकाणी बघतोय धावसंख्या सरकते ती आता 12 यादव सेगर. तर षटकं संपतायत मैदानावर 2, धावसंख्या झाली 12. अजूनही मैदानावर 48 धावांची गरज आहे त्यांना सामना जिंकण्यासाठी. 4 षटकं अजूनही 4 नाही तर 3 षटकं अजूनही बाकी आहेत. आस्किंग रन रेट आपण बघतोय प्रति षटकाच्या मागे जवळजवळ 15च्या पलीकडे गेलेले आहे आणि त्या 16 धावा करावा लागेल प्रति षटकाच्या मागे, जे सुरुवातीला 12 होतं. बोला प्रसाद. पुन्हा एकदा आयोजकांकडून विनंती येते की जरा फास्ट खेळायचं आहे, जास्त वेळ घेऊ नका. पहिला दिवस या स्पर्धेचा. कमीत कमी सामने मला आज जो ठेवायचे आहेत, कारण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिलं की जेव्हा पार पडला 10 वाजले होते तेव्हा त्यामध्ये सामन्याला सुरुवात झाली. त्यामुळे विनंती करतो जरा फास्ट खेळा, कारण एकूण 12 संघांचा परफॉर्मन्स आज आपल्याला पाहायचा आहे. मी मगाशीप्रमाणे पुन्हा एकदा अनाऊन्समेंट करतो म्हणजे त्या पारितोषिकांची. संदर्भ संघासाठी टॉप 4मध्ये जर संघ जातो आहे आणि जर क्वालिफाय होतं टॉप 4मध्ये तर निश्चितच स्वर्गीय मानव पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजकांकडून 25,000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. आणि जर दिवा संघ टॉप 4मध्ये जर क्वालिफाय होतो आहे तर स्वर्गीय नरेश भगत यांच्या स्मरणार्थ आयोजकांकडून 30,000चं कॅश प्राईज असेल ते दिवा संघासाठी. नाही, आज उद्घाटन असल्यामुळे 1 तास 15 मिनिटं आपण मागे. मात्र उद्यापासून लक्षात घ्या आम्ही स्वतः इथे येणार आहोत 8:15पर्यंत. प्रयत्न करणार आहोत 8:30 8:40पर्यंत पहिला चेंडू पडला पाहिजे. आणि स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 किंवा 2018 17 16 बघाल तर हेच तर एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की सकाळचा जो चेंडू आहे तो 8:40 किंवा 8:45पर्यंत पडतो. ऑफ साईडला खेळलेत, गॅपमध्ये आहे, कव्हरला कोणी नाही आहे. पॉईंट लॉंग ऑफ ठेवण्यात आला होता. पॉईंटचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईपर्यंत आपण बघतोय. विकास कव्हर करतायत, थ्रो देईपर्यंत धावा पूर्ण होत आहेत त्या ठिकाणी. धावसंख्या 14. करण आणि विनायक जबाबदारी आहे. शैलेश लवकर बाद झालेत, दर्शनही लवकर बाद झालेत. सामना जिंकण्यासाठी 60चं टार्गेट दिले निर्जित संघाने आयरे संघाला. चेंडू पडल्यानंतर टेक ऑफ घेतोय चैतन्याचा. फॉलो थ्रू बघूनच लक्षात आला मला की एनर्जी जास्त यूज केली आहे, पॉवर जास्त यूज केले, स्ट्रेंथ जास्त यूज केले चेंडूला वरती आणण्यासाठी. चेतन प्रयत्न करतायत फलंदाजाला बीट करण्यासाठी. ज्या पद्धतीने ते गोलंदाजी करतायत ऑफ आणि मिडल स्टंपवर. आपण ऑफ साईडला फिल्डिंग बघूया. शॉर्ट थर्डमॅन आहे, बॅकवर्ड पॉईंट आहे, कव्हर पॉईंट लाईक फिल्डर आणि तसंच एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ नाही एक्स्ट्रा कव्हर ठेवण्यात आलं आहे. पॅटर्न पॅचच्यामध्ये चेंडू बॉटम हँडचा वापर ऑन साईडला प्लेस केले. कोणी सर्कलच्या आतमध्ये नाही. वाईडिश मिडॉनला फील्ड चेंडू येतोय. योगेश तिथे पोचेपर्यंत चांगला थ्रो योगेशच्या मार्फत. फलंदाज मैदानावर धावबाद स्ट्राईक एंडला आणि त्यामुळे मैदानावर 3रा धक्का या ठिकाणी लागतोय. जिकवीरा 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 माऊली अगदी कोल्यांना पावली. आई माझी जिकवीरा जिकवीरा जिकवीरा
एकविरा लोणावळा. मागच्या वर्षी अग्रिकुळी क्रिकेट संघटनेची स्पर्धा कव्हर करण्यासाठी आम्ही गेलो होतो याच विभागात. त्यावेळेला देवीचं दर्शन संध्याकाळच्या वेळामध्ये बरोबर सूर्यास्ताच्या वेळेला. धावसंख्या 15, 45 धावांची गरज आहे. षटक तिसरं मार्गस्थ आहे, 60 धावा करायचे आहेत. मात्र धावांचा जो वेग ठेवायला पाहिजे आयरे संघाने तो ठेवलेला नाही. 3 गडी त्यांचे परतलेत. शैलेश, दर्शन आणि विनायक. आता करण आणि किशोर संघाला कुठपर्यंत घेऊन जाते ते बघावं लागेल या ठिकाणी. चेतन मानपाड्यांकडून आत येतोय चेंडू, थांबले, चेंडूला येऊन दिला आपल्याकडे. बॅटचा फेस ओपन करताना ऑफ साईडला ड्राईव्ह करतायत एक्स्ट्रा कव्हरला. गुड थ्रो. विशाल पवार आपली सगळी चूक दुरुस्त करत असताना आवश्यक आहे. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक खेळत असताना थोडं पण कॅज्युअल राहू नका. यू शुड बी व्हेरी व्हेरी सिरियस, यू शुड बी व्हेरी अलर्ट. अप्रतिम तुम्ही परफॉर्मन्स देण्यासाठी प्रयत्नशील असायला पाहिजे सातत्याने. एकदा सीमारेषेच्या आतमध्ये गेल्यानंतर 100% कसं देता येईल ॲज अ गोलंदाज, ॲज अ फिल्डर, ॲज अ बॅट्समॅन हा प्रयत्न असला पाहिजे. कारण तुम्हाला सगळे बघतायत सातत्याने लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून, स्टेडियमवरती, चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सातत्याने सगळ्यांचं लक्ष तुमच्याकडे आहे. ही अत्यंत महत्त्वाची भूमिका आहे. हरीश म्हात्रे ज्यांनी खेळपट्टी बनवली आहे, चांगली खेळपट्टी. मागच्या किती दिवस या खेळपट्टीचा जसं मी उल्लेख केला, वैशिष्ट्य असे की धावा आहेत, विकेट्स पण आहेत आणि त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट म्हणजे या खेळपट्टीला कुठेही क्रॅक जात नाही. दररोज गेल्यानंतर आम्ही सकाळी ते आल्यानंतर पहाटे पहिलं खेळपट्टीकडे जातो. दोन्ही एंडचे जे बाग आहेत, डेंजर स्पॉट जे आहेत ते आम्ही बघतो कुठल्या पद्धतीने आहेत. हवेत खेळलेत, बॅक टू द बॉलर. मात्र फॉलो थ्रूमध्ये डाव्या बाजूला सरकले होते गोलंदाज. दुसरी धाव पूर्ण होईल का असा प्रश्न आहे. पूर्ण होते त्या ठिकाणी. चांगला थ्रो हितेश याच्या मार्फत डीपमधून. मात्र 2 धावा काही रोखू शकले नाहीत. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि धावसंख्येला पुढे आकार दिला फलंदाजाने. आता 18 धावसंख्येवर बघायचं आहे. करण आणि किशोरवर जबाबदारी असेल, चेस करायला पाहिजे, जिंकू किंवा मरू. हार जीत हा एक वेगळा विषय आहे. मात्र जाताना एक समाधान असलं पाहिजे. जाताना एक तुम्हाला कुठेतरी एक मनामध्ये एक आनंद असला पाहिजे की आम्ही फाईट केली, आम्ही प्रयत्न केले यशासाठी. प्रयत्न करत राहा, कष्ट करत राहा. यश कुठल्याही परिस्थितीत तुमच्या मागे येणार. तुम्हाला यशाच्या मागे जायची गरज नाही आहे. यश विल फॉलो. प्रफुल्ल पाटील आणि लक्ष्मण चौधरी आमचे अंपायर्स. प्रफुल्ल पाटील समोर, स्क्वेअर लेगला लक्ष्मण. मिस टाईम आहे. क्षेत्ररक्षक थोडे मागे आहेत त्या ठिकाणी, मात्र ते त्यांनी स्टार्ट घेतलेलं नाही आहे. मिडऑनला चेंडू लँड होतोय त्या ठिकाणी. थ्रो जास्त वरून येतोय, पॅरलल थ्रो आला नाही आहे. त्यामुळे वरून जेव्हा थ्रो येईल त्याला वेळ लागेल, फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स. त्याचा पूर्ण फायदा किशोर आणि करण या ठिकाणी घेत असताना 2 धावा पुन्हा एकदा कन्वर्ट करतायत. आता चेतनचं षटक या ठिकाणी पूर्ण होते. 3 षटकांचं काही आतापर्यंत नितेश, मंगेश, चेतन असे पाहिले. धावसंख्या आपण 20 बघतोय. अजूनही मैदानावर 40 धावांची गरज आहे आणि मैदानावर षटकं बाकी आहेत. आपण बघतोय 12 चेंडूमध्ये 40 धावा प्रति षटकाच्या मागे 20 आस्किंग रन रेट या ठिकाणी नियोजनी त्यांच्या गोलंदाजीच्या आधारावर आणि त्यांचे कॅप्टन योगेश पाटील यांनी चांगली स्ट्रॅटेजी करत असताना या ठिकाणी समोरच्या संघाचे जे आस्किंग रन रेट सुरुवातीला जो 12 होता तो प्रति षटकाच्या मागे या ठिकाणी 20 वर नेलाय. रसिकाने विसरू नये, उद्या 20 जानेवारी, 20, 21 आणि 22 हे 3 दिवस आहेत अजून ग्रामीणचे. 20 तारखेला तुम्ही बघू शकाल कोणी विरुद्ध मोठी देसाई, सागा विरुद्ध मातार्डी, उंबारली विरुद्ध दिवा, शीळ विरुद्ध आडिवडी, नागाव विरुद्ध वाकलन. लक्ष असेल वाकलनवर. फॉर्ममध्ये हा संघ. बेतवडे विरुद्ध देसाई हे 20 तारखेला आहेत. 21 तारखेला बाळे विरुद्ध एदुटणे, नेवाळी विरुद्ध पडले. त्याच्यानंतर देवीचा पाडा विरुद्ध नांदिवली. देवीच्या पाडावर लक्ष असेल कारण प्लेयर्स आहेत आदिवासीचे, त्या प्लेयर्सवर आमचं लक्ष असेल काय परफॉर्मन्स करतायत. दहीसर विरुद्ध सोनारपाडा. मागच्या वर्षी सोनारपाडाने जबरदस्त फॉर्ममध्ये आली होती. नवापाडा हा संघसुद्धा फॉर्ममध्ये पुढे आले होते. नवापाडा विरुद्ध दातिवली, सोनारपाडा, नवापाडा यांच्यावरतीवर पण लक्ष असेल. वडवळी विरुद्ध गेसर. वडवळी पण फॉर्ममध्ये यावर्षी. आणि त्याच्यानंतर 22 तारखेला तुम्ही साबे विरुद्ध गोळिवली, जुनी डोंबिवली विरुद्ध उत्तर शिव, संदप विरुद्ध पिसवळी, चोळेगाव विरुद्ध कारडी, शिरडोन विरुद्ध आगासन आणि डायगर विरुद्ध दावडी अशा संघांना बघू शकाल. गारोळ येस प्रसाद, तो संघ गारोळ आहे.
तर चेतन 1 षटक टाकलं एका अनुदाने 8 धावा एका गडी बाद नाही. मंगेश 1 षटक टाकले 6 धावा एक गडी बाद. नितेश 1 षटक 6 धावा एक गडी बाद. चांगली कॅप्टनशिप निर्जयच्या कॅप्टन मार्फत. त्यामुळे आपण बघतोय पहिला गडी 2 वर, दुसरा 8 वर आणि तिसरा 15 वर. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. 12 चेंडू आणि या ठिकाणी तब्बल 40 धावांची गरज आहे. पूर्ण होऊ शकतात का असं घडलंय का? घडलंय, पूर्ण होऊ शकतात. मात्र प्रयत्न किती करणार आहेत याच्यावर लक्ष राहील करण आणि किशोर, कारण त्यांच्याकडे विकेट्स आहेत अजूनही मैदानावर तब्बल 7 आणि या 7 विकेट्स या ठिकाणी आयरे कुठल्या पद्धतीने कॅपिटलाइज करतोय ते बघावं लागेल. गोलंदाजी आतापर्यंत नितेश, मंगेश, चेतन पाहिलं. नितेश सेकंड स्पेल गेले होते. पहिल्या स्पेलमध्ये 6 धावा देत असताना 1 गडी त्यांनी बाद केलं होतं. कॉमेंट्री बॉक्सिंगकडून गोलंदाजी करतील. स्ट्राईकवर आपण फलंदाज बघतोय मैदानावरती तो किशोर. चेंडू पडल्यानंतर निघतोय. खेळपट्टीचा उपयोग कसा करावा आज काही गोलंदाजांना खूप चांगल्या पद्धतीने जमलाय. अमोलनी चांगली गोलंदाजी केली, रवींद्र संतेनी चांगली गोलंदाजी केली, शेलारनी चांगली गोलंदाजी केली आज. चेंडू पडल्यानंतर या वेळेला मात्र पंच वळतील. गुड डिसिशन, कारण पिच ऑफ द डिलिव्हरी बघतात अंपायर, फिनिश ऑफ द डिलिव्हरी बघतात. पडल्यानंतर तो चेंडू एक्झॅक्टली कंक्लूड कुठे होतोय, संपतोय कुठे तेही बघावं लागतं. या 2 गोष्टी बघितल्यानंतर पंचांचा निर्णय असतो. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाजूने आणायचा प्रयत्न. ग्रामीणचे खेळाडू खूप चांगल्या पद्धतीने चेंडू फिरवत आहेत असं म्हणायला हरकत नाही. टर्न चांगल्या पद्धतीने करतायत. त्यांना आता कळलं आहे ऑफ ब्रेक कसं टाकावा, फ्लिपर कसं टाकावा, लेग ब्रेक कसं टाकावा, हे त्यांना चांगल्या पद्धतीने समजलेलं आहे. यावेळेला लेग ब्रेक होता, पडल्यानंतर लेंथ बदलला होता. फलंदाजचं लक्ष नाही, फलंदाज कॉल नसताना जास्त भरपूर पुढे निघून गेलेत आणि त्यामुळे दुर्दैवी पद्धतीने ते धावबाद होत आहेत मैदानावर. लेग ब्रेक हा असा चेंडू आहे ज्याचा लेंथ लाईन अप्रतिम आवाज असावा लागतो. यावेळेला जो लेंथ त्यांनी वापरला तिथून तो टर्न करत बाहेर काढायचा प्रयत्न केला, फलंदाजापासून लांब न्यायचा प्रयत्न, जेणेकरून फलंदाज जास्त कष्ट करावं लागतात त्या चेंडूला अटॅम्प्ट करण्यासाठी. आणि तर जर विथ ब्रेक विथ बॉम्ब्स असेल तर घातक असतं फेस करणं. हां, निश्चित. ज्याप्रमाणे तुम्ही म्हटलं की चेंडू फिरवत आहेत, ज्याप्रमाणे मगाशी तुम्ही एक सुद्धा गोष्ट आठवण केली की एका चेंडूत 6 धावांची गरज असताना 6 चेंडूत एका धावाची गरज असताना मात्र तुम्ही पाहिलं की सामना कशाप्रकारे झुकला. तो 6 धावा गरज असताना देसाई संघाला त्यासुद्धा आपण पाहिलं की लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना चेंडू सर्व आउटस्विंग पाहायला मिळेल. त्यांनी 6च्या 6 धावा वाईटच्या स्वरूपात खर्च केल्या आणि समोरच्या संघाला मात्र तुम्ही पाहिलं तर एका चेंडूत 6 धावांची गरज असताना तो सामना वाईटच्या स्वरूपात समोरच्या संघाने गोलंदाजाने बाहेर केला त्या फलंदाजांना. हो, नक्कीच. त्या व्हिडिओची फार मोठी चर्चा झाली सगळ्याच ग्रुपमध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती अक्षय किशोर बाद झालेत. रन रेट ठेवत नाही आहेत, त्यामुळे प्रति षटकाच्या मागे 20 धावा असं आस्किंग रन रेट झालं आहे आयरे संघाला. लॉफ केलं आहे, जास्त उंच गेलं आहे. क्षेत्ररक्षक या ठिकाणी जज करतायत आपण बघतोय आणि जज करत असताना मागे सरकले आणि अजय पाटील यांच्या हातातून चेंडू चाटत असताना खाली त्या ठिकाणी कोसळतोय आणि त्याच दरम्यान धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत मैदानावरती. आपण बघतोय ते 2 धावा येत नाही आहेत. बघतोय आपण धावसंख्या तशी 23 झाली आहे. 60 धावा करायचे सामना जिंकायला, 62 विन. 37 धावांची गरज. 8 चेंडू 37 धावा. ऑन साईडला गॅपमध्ये खेळलेत. शॉर्ट मिळेल, 6 धावा असतील. अशा फटक्यांची गरज आहे, टायमिंगची, आणि गॅपमध्ये शॉट्स आवश्यक आहेत. आणि त्या 6 धावांमुळे धावसंख्या फुलते आणि पुढे सरकते ती आता 29 वर. रतनभुवा स्मृती चषक, रतनभुवा स्मृती चषक, रतनभुवा स्मृती चषक, रतनभुवा स्मृती चषक. खूप सुंदर गाणं बनवलंय स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषक 2019साठी. न कळत चेंडूपासून लांब गेले. बघा, ड्रिल करून दाखवत आहेत की मिडल स्टंपर पाहायला पाहिजे होता, बॅकफुटला थांबायला पाहिजे होतं, चेंडूला येऊन द्यायला पाहिजे होतं, नंतर मी खेळायला पाहिजे होतं. दॅट इज अ लर्निंग प्रोसेस. स्वतः शिकलं पाहिजे. तर षटकं पूर्ण होत आहेत मैदानावरती 4. नितेशने 2 षटकांचा त्याचा कोटा पूर्ण होते. 2 षटकात एकही निर्धाने 15 धावा देत असताना 2 गडी बाद केलेत. मंगेश 1 षटक 1 निर्धाने 6 धावा 1 गडी बाद. चेतन 1 षटक 1 निर्धाने 8 धावा 1 गडी बाद नाही. धावसंख्या झाली 29. अजूनही मैदानावर धावा आहेत तब्बल 31 धावांची गरज आहे आणि मैदानावर चेंडू बाकी आहेत 6. एकदा तुम्ही जर चेस करत असताना मागे पडलात तर 100% तुमच्यावर दबाव वाढणार, मानसिक दबाव वाढणार.
त्यासमोर तुम्ही बघताय द्रोणाचार्य पुरस्कार विजेते पद्मश्री पुरस्कार विजेते रमाकांत आचरेकर सर यांच्या स्टँडच्या वरती जे ध्वज आहे त्याच्याकडे मी लक्ष ठेवतोय. त्याच्यावरून मला हवेचा जो वेग आहे आणि हवेची जी दिशा आहे ती माझ्या लक्षात येते आणि त्याप्रमाणे गोलंदाज काय टाकतायत, फलंदाज कसे फेस करतायत याच्यावर आमचं लक्ष आहे आणि कुठे कौतुक करायला पाहिजे त्या पद्धतीने आम्ही कौतुक करतोय यांचं. पॉवर प्ले संपलेत. पॉवर प्लेमध्ये यांच्या 12 धावा आल्या, त्यांच्या तब्बल 25 धावा आल्या. इथेच ते 13 धावा मागे पडले आयरिश संघ. का पॉवर प्लेमध्ये समोरचा संघ ज्या पद्धतीने दावा करतोय त्या पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर देणं बंधनकारक आहे. फिल्डिंगमध्ये खूप चेंज करतायत. अनुभव आहे निर्जय संघाकडे आणि तो सगळा अनुभव या ठिकाणी पणाला लावताना 50 वर्ष क्रिकेट खेळणं, एक्स क्रिकेटच्या माध्यमातून त्यांना सातत्याने कानमंत्र मिळणं आणि सातत्याने कन्सिस्टन्सी ठेवणं, आयोजन करणं. मकर संक्रांत आणि निर्जयचा संबंध आहे. त्याच वेळेला त्यांची स्पर्धा होते. समीर पाटील बसलेत आमच्या डाव्या बाजूला. केतन 6 चेंडू 31 धावा. ऑफ साईडला कट केलाय वीरेंद्र सेवाग स्टाईल. चेंडू पासून लांब होते मात्र चेंडू जातोय. लक्षात आलं नाही फिल्डरला एक्झॅक्टली चेंडू कुठे जातोय. अजय पाटील यांना आधी उजव्या बाजूला सरकल्यानंतर चेंडूने स्विंग घेतला, टर्न गेला तिकडे पडल्यानंतर म्हणून ते परत सरकले. 5 चेंडू 28 धावा. धन्यवाद राजेश पाटील. नरेश पाटील, राजेश पाटील. राजेश बाजूला बसणं म्हणजे भरपूर माहिती मिळणं. राजेश बाजूला बसणं म्हणजे सगळा इतिहास मिळणं. सातत्याने राजेश ही सगळ्या गोष्टी सांगत असतो आम्हाला. बॅकलिप चांगला घेतलाय. जेल असणार का असा प्रश्न आहे. ओ वॉट अ कॅच, वॉट अ कॅच. खूप खाली होता मात्र विशाल पवार दाखवत आहेत मागच्या वेळेला एक जेल नक्कीच सुटला होता मात्र तशी चूक मी पुन्हा करणार नाही आहे. मॅच्युअर्ड प्लेअर आहे आणि यावेळेला कठीण असणारा जेल खाली असताना थोडासा वरती ते घेत असताना मॅग्निफिसंट कॅच. स्वर्गीय श्री रतन बुवा पाटील स्मृती चषक. 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 स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 आज पहिला दिवस. आउटसाईड द ऑफ स्टंपचा चेंडू खेचून काढला ऑन साईडला. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला थ्रो वरतून आहे. धावबाद होणार नाही. काही ग्रामीणच्या खेळून अजून भरपूर गोष्टी लर्निंग प्रोसेसच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने शिकतात. वेगाने द्यायचं असेल तर पॅरलर थ्रो आवश्यक आहे. वरतून देत असताना वेळ नक्कीच लागतो. पोचेपर्यंत त्या ठिकाणी आपण बघतोय थ्रो येत नाही आहे. धावसंख्या पोचते ते 33वर. 3 चेंडू 27 धावा. ऑन द पेपर अशक्य आहे. 18 येऊ शकतात 3 षटकार आले तरी. फुल टॉस आहे स्टंपवरती डायरेक्ट आणि त्यामुळे या ठिकाणी यश प्राप्त होते. केतन याला फलंदाज मैदानावर बाद होते. काही फॉर्मॅलिटीज आता फक्त या ठिकाणी शिल्लक आहे. 2 चेंडू आणि धावा हवेत 27. पर्वणी ठरते ही खरी. डोळ्याचे पिकती पारणे रंगती क्रिकेट सामने. दमदार ते चौकार षटकाराचे एल्गार. शेतीचा हातरार जिंकण्याचा निर्धार. महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. हे महाराष्ट्रातील मानाची स्पर्धा. स्वर्गीय श्री रतन बुवा पाटील स्मृती चषक. स्वर्गीय श्री रतन बुवा किशोर श्यामचे सगळे कलाकार अतिशय चांगलं नृत्य या ठिकाणी सादर करत असताना गौरव, सनी, मुन्ना, साहिल, दीपक, सुमित, सचिन, कृष्णा, त्यानंतर अज्जू, रोहित, शुभम, सोनू, अभिनंदन सगळ्यांचं. उद्या सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला रिपोर्ट या ठिकाणी 8:15 करायचं आहे. आपण 8:30 8:40 पहिला सामना या ठिकाणी सुरू करू. 2 चेंडू 27 धावा. थांबून येतोय चेंडू. शेवटच्या क्षणी आपलं डोकं बाजूला काढत असताना चेंडूच्या रेषेतून त्या ठिकाणी आणि सामना इथे जवळजवळ जिंकलेले. अभिनंदन.
या ठिकाणी 26 धावाने विजय झालेले आहेत. निळजे संघातील कॅप्टनचं अभिनंदन, नितेश, मंगेश, चेतन आणि तसंच केतनचं अभिनंदन. नितेश 2 षटकं टाकलेत, एकंदरीत धावा दिलेत 15, गडी बाद केलेत 2. मंगेशने 1 षटक टाकले, 6 धावा दिलेत, 1 गडी बाद केलेत. केतनने मैदानावर शेवटचं षटक हाताळत असताना, चांगली गोलंदाजी करत असताना मैदानावर 2 विकेटसुद्धा काढले आणि समोरच्या संघाला ज्या धावा हव्या होत्या लास्ट ओव्हरमध्ये ते दिलेले नाहीत आणि त्यामुळे जी फलंदाजी आपल्याला सुरुवातीला बघायला मिळाली या ठिकाणी योगेशच्या माध्यमातून, योगेशने तब्बल 31 धावा कुठल्या 31 धावांमध्ये तब्बल मैदानावरती त्यांचे 3 चौकार आणि उत्तुंग षटकार होते.